3 रोजी बेडकिहाळ येथील कल्याण सिद्धेश्वराची धुळवड पालखी उत्सव. बेडकिहाळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाची धुळवड पालखी उत्सव मंगळवार ता 3 रोजी दुपारी 4 वाजता प्रारंभ होणार आहे. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने दरवर्षी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची पालखी मंदिरातून बाहेर काढली जाते. त्यानिमित्ताने सोमवार ता 2 रोजी सकाळी 9 वाजत सिद्धेश्वर मंदिरात गावातील पहिली होळी दहन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 नंतर गावातील अनेक ठिकाणी होळी पेटवून होळी सण साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार ता 3 रोजी दुपारी 4 वाजता मंदिरातून करंडोल, सनई चौघड्याच्या निनादात हजारो भाविक भक्तांच्या व पालखी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वराची पालखी उत्सव मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. गाव चावडी, जुना बस स्थान, नदी वेसमार्गी पालखी दूध गंगा नदीवरील कट्टा परिसरात आगमन झाल्यानंतर पूजन, सोन लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तांबूल नैवेद्य अर्पण केल्यानंतर पुन्हा पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. बेडकिहाळ सर्कल कट्टा, कुस्ती मैदान जवळील कट्टा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील ड्वरी कट्ट्यावर पालखी आगमन झाल्यावर ड्वरी समाजाकडून मनाचा पूजा व नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर पुन्हा वाल्मिकीनगर परिसरातून रात्री 9 वाजता विजयराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात पालखीचे आगमन होणार आहे. यावेळी पालखी मानकऱ्यांना मानाचा गूळ डाळ व पानविडा विजयराव इनामदार सरकार यांच्या वतीने परिवारांकडून देण्यात येणार असून रात्री 10 वाजता श्रींची उत्सव मूर्तीची मानाचा विधिवत पूजा इमानदार सरकारकडून करण्यात येणार आहे. रात्री 12 वाजता लहानवाड्यात पालखी आगमन या ठिकाणी पूजा अर्चा करून बुधवार ता 4 रोजी पहाटे 1 नंतर दसरा चौकातून सिद्धेश्वर बँड कंपनीच्या निनादात पुन्हा पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शिवाजी पेठ, बाजारपेठ मार्गी पालखी मिरवणूक पहाटे 5 वाजता तुळजा कट्टा करत पालखी सकाळी 7 वाजता मंदिरात पोहोचते. यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मानकऱ्यांना मनाचा साखर नारळ देऊन धुळवड पालखी उत्सवाचे सांगता होणार आहे. तेव्हा या सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्त व पालखी मानकरी व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीने केला आहे.